गव्हाणी पाणी येथील सचिव आणि कंत्राटदाराकडून शासकीय निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप। धामणगाव रेल्वे तालुक्यात गव्हाणी पाणी येथे ग्रामसेवक आणि कंत्राटदार यांनी जुने बांधकाम नवीन दाखवून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप प्रमोद बुराडे यांनी केला आहे। शौचालय बांधकामावर ग्रामसेवक अविनाश भोगे यांनी शौचालय बांधकामावर जो खर्च दाखवला आहे ते बांधकाम मुळात झालेच नसल्याचे बुराडे यांचे म्हणणे आहे। स्मशानभूमीत असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचवण्यासाठी जी पाईपलाईन टाकण्यात आली आहे त्यासाठी घरात इलेक्ट्रिक फिटिंगसाठी वापरण्यात येणारा पाईपचा वापर करण्यात आला आहे। बुराडे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की स्मशानभूमीत बसवलेली पाण्याची टाकी विद्यमान सरपंच आणि प्रशासक आपल्या घरी घेऊन गेले होते। बुराडे यांनी मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केल्यावर पाण्याची टाकी रात्रीतून आणून बसविण्यात आली। यात आणखी मजेशीर बाब अशी की पाण्याच्या टाकीपर्यंत जी पाईपलाईन दाखवण्यात आली आहे ती मुळात टाकीपर्यंत पोहोचलीच नसल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे। बोलतो मी तक्रारदारक आहे। मी तक्रार केली होती व्हिडिओकडे या मुत्रीची आणि मुत्रीचं काम झालेलं नाही आहे आणि मला अहवाल दिला आहे की काम झालं म्हणून। आणि एक माझी तक्रार होती पाईपलाईनची पाणी पुरवठ्याची नळाच्या विहिरीपासून ते टाकीपर्यंत ते पण काम गलत दाखवण्यात आलं। ते मला काम झालेलं म्हणून सांगितलं आहे। मला असा अहवाल दिलेला आहे आणि हे काम न झालेले याचे स्मशानभूमीतलं काम झालेलं म्हणून दाखवलेलं आहे। ते सारे खोटे काम केलेले आहे आणि बी डी ओ साहेबांनी पण अहवाल मला खोटा दिला आहे। अहवाल आपल्याला मान्य आहे की नाही आहे? नाही आहे। त्यानंतर आपली काय समोरची हे आहे? आमची इच्छा अशी आहे की आमचे जे झालेले काम आहे याच्यावर म्हणजे डबल चौकशी झाली पाहिजे आणि 5 वर्षा अगोदरपासून जे कामं आम्हाला जे आहेत मी 3 कामात तक्रार केली ह्या 3 कामातच हे 1,000 रुपयाने दाखवत आहे की सापडले म्हणून म्हणजे आणि की रिकव्हरी आहे त्यावर 1,000 रुपयाची। पण ह्या 2.5-3 वर्षापासून जे कामं यांनी केलेले आहे आमच्या गावातील कमसे कम 8.5 लाख रुपये गाव वसुली आहे। यातून 50,000 रुपयाचे गावात पण कामं नाही केलेली आहे। पैसा कुठे गेला काय केला यातून आम्हाला गाव करायला हे आम्हाला चौकशी पाहिजे। एकंदरीत किती कामाची आपण तक्रार केली होती? 3 कामाची। अच्छा, 3 कामामध्ये काय निष्पन्न झालं? काहीच नाही, फक्त मूत्रीमध्ये 110,000 रुपये निघाले मी दाखवला फक्त, बाकी काहीच नाही। ते ज्या काम झाले म्हणून दाखवलं, फक्त जास्त दिले म्हणून सांगितलं। हा, आता लिहून आहे माझ्याकडे। बुराडे यांच्या मते गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी चौकशीसाठी आले असता त्यांना स्मशानभूमीकडे वस्तुस्थिती दाखवण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बसून अहवाल तयार केला। येथील माजी सरपंच अंबादास पडोळे यांच्या मते सन 2012 मध्ये विश्वासराव भगत तंटामुक्ती अध्यक्ष असताना त्यांना मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशन कडून 1 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते। तेव्हा महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते। मी माजी सरपंच अंबादास बळीराम पडोळे 2014 पासून तर 19 पर्यंत मी सरपंच होतो। हे जे शौचालय बांधण्यात आलं आहे हे तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे विश्वेश्वरराव भगत होते। तेव्हा आम्हाला 1 लाख रुपये पोलीस स्टेशनकडून बक्षीस मिळालं होतं। त्या बक्षिसामध्ये कोणतं काम करावं तर आम्ही बायांची गरज होती तर आम्ही शौचालय बांधलं त्या पैशात 1 लाखामध्ये। त्याच्यामुळे हे मूत्रीघर नाही आहे, हे शौचालय। आणि चौकशीमध्ये काय सांगण्यात आलं की हे सद्यस्थितीत जे सरपंच आहे त्यांनी बांधण्यात आलं, यावर काय आपलं म्हणत आहे? नाही, हे त्यांनी बांधलंच नाही, हे आम्ही बांधलेलं आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला चौकशी अहवाल? मी सदस्य होतो आणि ते भगत विश्वेश्वरराव अध्यक्ष होते तंटामुक्तीचे। म्हणजे एकंदरीत चौकशीमध्ये जे सांगण्यात आलं की सद्यस्थितीत जे काम झालेलं आहे 1,30,000चं ते समजा आत्ताच्या 2022-23च्या वार्षिक निधीमध्ये झालेलं आहे, तर हे बरोबर आहे की चुकीचं आहे? नाही, हे चुकीचं आहे। हे 12 मध्ये झालं, 2012 मध्येच पूर्ण झालेलं आहे।